सर्व बार्शीतील पत्रकार बंधू, तुमचं शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मध्ये स्वागत सर्वांच्या वतीनं। विशेषतः आजची ही पत्रकार परिषद पासून आम्ही शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आपला हा भाग ग्रामीण भाग असल्यामुळे ॲग्रिकल्चर कॉलेज असावं असं बऱ्याच जणांची अपेक्षा होती, इच्छा होती। त्या दृष्टीनं या प्रसंगी सांगायला मोठा आनंद होतो की ॲग्रिकल्चर कॉलेजला या वर्षापासून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला परवानगी मिळालेली आहे। त्याचबरोबर अनेक वर्ष म्हणजे 1972 सालापासून मी लॉ कॉलेज या ठिकाणी चालवतो। परवा न्याक झालं लॉ कॉलेजचं आणि न्याकच्या सर्व मंडळींना खूप आनंद झाला की अतिशय उत्कृष्टपणे लॉ कॉलेज या ठिकाणी चालवलेलं आहे। त्या संदर्भामध्ये लॉ कॉलेजला A+ ग्रेड मिळालेली आहे। महाराष्ट्रात 1 किंवा 2 कॉलेजेस आहेत की ज्यांना A+ मिळालेलं आहे। तेव्हा त्याचंच एक्सटेन्शन किंवा याच उच्च पातळीवरचं लीगल एज्युकेशन देता यावं म्हणून आम्ही LLM सुरू करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। त्याची आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे संस्था 90व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। गेल्या 1 वर्षभरापासून आपण संस्थेच्या शैक्षणिक आणि आरोग्य विषयक विभागामध्ये नवीन प्रकल्प हाती घेत आहोत। विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून काही नवीन प्रकल्प गेल्या 1 वर्षभरापासून आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून ज्याच्या आधारावर आपण ही संस्था मामांनी स्थापन केलेली आहे असे शेतकरी बंधू आपल्या भागातील ह्या परिसरातील आणि या शेतकऱ्यांच्या पोरांना शिक्षण देण्यासाठी संस्था स्थापन केली। सध्याच्या शिक्षण धोरणानुसार आपल्याला व्यावसायिक शिक्षण देण्याची गरज लक्षात घेऊन बार्शी आणि बार्शी परिसरातील सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि शेतकी क्षेत्रावर येणारा जो ताण आहे याच्यातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी नवीन सुधारणा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शेती क्षेत्रामध्ये आधुनिक ज्ञान देण्यासाठी म्हणून जी मोठी पोकळी होती आपल्या इथं ॲग्रिकल्चर कॉलेजची ती भरून काढण्यासाठी मॅनेजमेंट कमिटीनं गेल्या वर्षी निर्णय घेतला की आपण या ठिकाणी एक शेती कृषी महाविद्यालय आपण आणण्याचा प्रयत्न करूया। आणि गेल्या 7-8 महिन्यापासून या कृषी महाविद्यालयासाठी लागणाऱ्या सर्व ज्या चाचण्या आहेत, सर्व तपासण्या, सर्व इन्स्पेक्शन पार पाडून आपण आपल्या मेरिटवर कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय बार्शी या नावानं आपण प्रस्ताव तयार केला होता। सदर प्रस्तावाची योग्य ती छाननी करून नुकतंच शासनानं त्याला मंजुरीचे शासकीय आदेश हे परवा दिवशी आपल्याला प्राप्त झालेले आहेत। सन 24-25 पासून आपल्याला या कृषी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। ऍडमिशनची प्रक्रिया ही आपल्याला जी मध्यवर्ती प्रवेश प्रक्रिया आहे CET सेल त्याच्या मार्फत राबविण्यात येणार आहे। या CET सेलला अप्लाय करण्यासाठी महाविद्यालयाला सांकेतिक क्रमांक मिळणं गरजेचं असतं। तो सांकेतिक क्रमांक सुद्धा आपल्याला प्राप्त झालेला आहे। तो 11,323 असा आपल्याला सांकेतिक क्रमांक सुद्धा मिळालेला आहे आणि आपलं नाव या CET सेलच्या प्रक्रियेमध्ये कालच समाविष्ट करण्यात आलेलं आहे। या भागातील खरं तर विद्यार्थ्यांची संख्या आणि आपल्या संस्थेची सुद्धा विद्यार्थी संख्या बघितलं तर खरोखर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बार्शीमध्ये कृषी महाविद्यालय चालू करणं ही काळाची गरज होती आणि विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चामध्ये ही सुविधा आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे। या दृष्टिकोनातून संस्थेकडे असणारी जमीन, संस्थेकडे असणाऱ्या भौतिक सुविधा याची काटेकोरपणे पाहणी विद्यापीठातर्फे, MCR तर्फे आणि शासनाच्या तपासणी टीम अंतर्गत
करण्यात आलेली होती. त्या सर्व कसोट्यावर आपण यशस्वीपणे या कसोट्या पार करून आपल्याला ही परवानगी मिळालेली आहे. खरोखर संस्थेच्या दृष्टिकोनातून हा फार मोठा टप्पा आज पूर्ण करण्यात आलेला आहे आणि संस्था एका वेगळ्या कृषी क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पाऊल टाकत आहोत. मामांनी ज्यांच्यासाठी म्हणून ही संस्था उभी केली त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं अडचणीच्या काळामध्ये योग्य असे नवीन तंत्रज्ञान या कृषी महाविद्यालयामार्फत आता आपण या भागातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो आहे. याचा फायदा आपण जे प्रायोगिक तत्वावर काही कृषी प्रशिक्षण केंद्र आपल्या प्रत्येक ठिकाणी जी शाखेमध्ये काढलेली आहेत, या शाखांच्या मार्फत सुद्धा या महाविद्यालयामार्फत जे नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून या आपल्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षणाच्या ज्या शाखा आपल्या बार्शी तालुक्याने आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहेत त्या कृषी प्रशिक्षण केंद्रामार्फत या सुविधा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आपल्याला करता येईल. त्यामुळं तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या दारात आपल्याला नेता येण्याची परिस्थिती या कृषी महाविद्यालयाच्या मार्फत आपण करून देऊ शकतो. अशाच प्रकारे दुसरे एक आपल्याला अजून यशस्वी असं प्रयोग आपला करण्याचा मानस होता. यावर्षी महाराष्ट्रातील पहिलं असं लॉ कॉलेज आपलं आहे की ज्याला A+ ग्रेड आहे आणि खरोखर हे आपल्या संस्थेसाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि या A+ दर्जा असणाऱ्या या लॉ कॉलेजला या वर्षीपासून 24-25 पासून LLM हा कोर्स 2 वर्षाचा चालू करण्याची सुद्धा शासनानं आदेश काढलेले आहेत. त्याची सुद्धा प्रक्रिया विद्यापीठामार्फत CET सेल द्वारे चालू करण्यात येत आहे. यावर्षी जवळजवळ 60 वर्ष लॉ कॉलेजला पूर्ण झालेली आहेत. त्या क्षेत्रात सुद्धा आपण एक आता उंच भरारी घेण्याचा प्रयत्न या LLM द्वारे करत आहोत. विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात LLM या ठिकाणी चालू करावी अशी मागणी होती. सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत फक्त एका ठिकाणी LLM ची सुविधा होती. आता दुसरी LLM चं कॉलेज आपल्या कोर्स आपल्या महाविद्यालय लॉ कॉलेजमध्ये चालू करण्याला आपल्याला यश मिळालेलं आहे. अशा ह्या 2 गोष्टी या संस्थेच्या परिसरामध्ये नव्याने चालू होत आहेत आणि याचा सर्वस्वी मोठा आनंद आम्हा सगळ्याला होत आहे. या आणि अशा प्रकारच्या अनेक योजना आता नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत संस्थेमार्फत राबविण्यात येत आहेत. संस्थेच्या सर्व महाविद्यालयामध्ये आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम नवीन पद्धतीने चालू करण्यात आलेला आहे. या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन देण्यात आलेले आहेत. नवीन स्किल बेस्ड कोर्सेस चालू करण्यात आलेले आहेत. याच प्रकारे अजूनही नवीन नवीन स्किल बेस्ड आणि विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी संस्था अतिशय काटेकोरपणाने प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नाचा भाग म्हणून अजून एक सुविधा आपण शिवाजी महाविद्यालय येथे निर्माण करत आहोत. शिवाजी महाविद्यालयामधील जे उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपण इन्क्युबेशन सेंटर नावाची संकल्पना पुढे आणलेली आहे. जवळजवळ 2.5-3 कोटी रुपये खर्च करून आपण एक संशोधनासाठी म्हणून एक नवीन इमारत बांधकाम आता चालू आहे. येत्या 1.5 महिन्यामध्ये ती इमारत पूर्ण होऊन त्या ठिकाणी आपण नवीन इन्क्युबेशन सेंटर चालू करत आहोत. या इन्क्युबेशन सेंटर मार्फत विद्यार्थ्यांना संशोधनासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत आहोत. ही संधी उपलब्ध करून देत असताना आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर सुद्धा आपण एक MOU साईन करत आहोत की जेणेकरून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अंडर ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीला लागणारे मॅनपॉवर आणि ही मॅनपॉवर साठी लागणारं स्किल हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये असणाऱ्या इंडस्ट्रीचे जे HR मॅनेजमेंट आहेत ते आपल्या संस्थेला देणार आहेत आणि त्या स्किलवर आधारित आपण स्किल बेस्ड कोर्सेस तयार करत आहोत. जेणेकरून इंडस्ट्रीला लागणारी मॅनपॉवर इंडस्ट्रीला लागणाऱ्या स्किलच्या आधारे आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपनीमध्ये प्लेसमेंट होणार आहे किंवा त्यांना प्लेसमेंट मिळण्यासाठी मदत होणार आहे. अशा विद्यार्थ्यांना
जॉब ओरिएंटेड शिक्षण आपण देण्याचा प्रयत्न या वर्षीपासून चालू करत आहोत, की जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या जॉबसाठी, स्वतःच्या स्टार्टअपसाठी आणि इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी इंडस्ट्रीला लागणारं प्रशिक्षण देण्याचा सुद्धा आपण ठरवलेलं आहे. त्यासाठी युनिव्हर्सिटी म्हणून एक आपली कंपनी आहे, त्यांच्याबरोबर सुद्धा आमचं MOU साईन करण्याचा प्रयत्न चालू आहे. येत्या 15 दिवसामध्ये आपण त्यांच्याबरोबर एक MOU साईन करत आहोत, की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना हे वेगवेगळे डिग्री कोर्सेस शिकत असतानाच इंडस्ट्रीला सामोरं कसं गेलं पाहिजे याचं सुद्धा प्रशिक्षण या सेंटर मार्फत, इन्क्युबेशन सेंटर आणि स्टुडंट्स फॅसिलिटी सेंटर असे 2 सेंटर या इमारतीमध्ये आपण चालू करत आहोत. अशा प्रकारे काळाची गरज ओळखून आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या आधारे आपण या विद्यार्थ्यांना फक्त पारंपरिक शिक्षण देऊन उपयोग नाही, तर त्याच्या एकंदरीतच पुढच्या सेटलमेंटसाठी आपण त्याला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी संस्था नेहमीच इथून पुढे सुद्धा कार्यरत राहणार आहे. आणि हे सर्व करत असताना मामांनी घालून दिलेले जे आदर्श आहेत त्याला कुठेही धक्का न लावता त्यांनी दिलेल्या आदर्शाप्रमाणेच आपण इथून पुढची वाटचाल करत आहोत. या सर्व प्रकल्पामध्ये आपण सर्व पत्रकार बंधू आणि बार्शीकर यांचे सुद्धा सहकार्य लागणार आहे. आणि हे सहकार्य मिळवत असताना आपण सर्वांना आपल्या शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत, विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण जेवढं जास्तीत जास्त पोहोचू तेवढा या सेंटरचा उपयोग आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना सुद्धा होणार आहे. आणि त्यासाठी आपल्या पत्रकार बंधूंची सुद्धा खूप मोठी मदत आम्हाला लागणार आहे. तर आजपर्यंतची जर आमचा अनुभव लक्षात घेतला तर आपण सर्वजण आमच्या पाठीशी ठामपणे उभारून आम्हाला या प्रकल्पामध्ये आणि आपल्या भागातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी आपण सर्वजण साथ द्याल याबद्दल आमच्या मनात कुठली शंका नाही. आपलं असं सहकार्य यापुढे सुद्धा चालू ठेवावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. महात्मा फुलेची तर इमारत इतकी आहे की काढणं जरुरीचं आहे. आणि जिजामाता या ठिकाणी विद्यार्थिनीची खूप गर्दी होते, शिफ्ट सिस्टीम चालते, तर त्यावर काही उपाय योजना असावी म्हणून आम्ही बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होतो. पण आनंदाची गोष्ट अशी की मामांच्या संकल्पदिनी महात्मा फुले आणि जिजामाता विद्या मंदिर या 2 शाखांसाठी स्वतंत्र इमारत बांधायचं ठरलं. स्वतंत्र इमारत करण्यासाठी भूमिपूजन झालं आणि लगेच तिथं कामालाही सुरुवात झाली. लवकरच महात्मा फुले आणि जिजामाता विद्या मंदिरच्या स्वतंत्र इमारती या मामांच्या परिसरात, मामांच्या या मंडळाच्या परिसरात उभ्या राहतील आणि अतिशय देखण्या अशा त्या इमारती होतील. नव्या नव्या योजना तिथे राबवल्या जातील. आमचं शिशु संस्कार केंद्र जो आहे बालवाडीचं, तेही आम्हाला अद्ययावत करायचं आहे नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे. आणि तिथूनच आम्ही विद्यार्थी तयार करणार आणि थेट प्राथमिक शाळेतून महाराष्ट्र विद्यालयात आणि तिथून आमचे विद्यार्थी पुढे जातील. तर पिढी आपलं शिशुविहार ते पोस्ट ग्रॅज्युएट आणि त्याच्यापुढं निर्णय प्रकारचे केंद्र उद्योगधंद्याचे ते सुद्धा इथं असावेत अशी कल्पना मुळात पूर्वीपासून आहे. थोड्या प्रमाणात ते राबवण्यात येत होते, फार मोठे यश नव्हतं. पण आता सरकारीच योजना आल्या आणि ते करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून निर्णय प्रकारचे औद्योगिकशी संबंधित अभ्यासक्रम आमच्या संस्थेच्या वतीनं राबवले जाणार आहेत. पत्रकारांनी असे काही प्रकल्प सुचवावेत, त्याचे संस्थेच्या वतीनं साधक बाधक विचारून त्यांनाही पुढे. जसं न्यूरोसर्जरीमध्ये एपिलेप्सीचे सर्जरी झाली की जे पुणे आणि मुंबई नंतर बार्शीमध्ये झाली, त्याचप्रमाणे एक युनिट आपल्याकडं गेल्या वर्षीपासून जे चालू झालं कार्डियक युनिट, ते फक्त कार्डियकसाठी कॅथलॅब नाही आहे, तर उच्च प्रतीची आपण जी कॅथलॅब घेतली गेली त्याचा फायदा न्यूरोसर्जन्स आपल्याकडे असल्यामुळे न्यूरोसर्जरीच्या म्हणजे मेंदूमध्ये जर एखाद्या वेळेस गुठळी गेलेली असेल किंवा रक्तवाहिनी फुगून एखाद्या फुटली जाते, अशा वेळेस त्या याच्यात कॅथलॅबचा उपयोग कार्डिओलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन्स यांनी आता गेल्या महिन्यामध्ये 5 ते 6 केसेस केल्या आणि त्या लोकांचे प्राण वाचवले. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये काही नाविन्यपूर्ण कार्डियकमध्ये
सर्जरीज झाल्या त्याच्यासाठी डॉक्टर साखरेंना गेल्या आठवड्यामध्ये बेंगलोरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स फॉर कार्डिओलॉजी याच्यासाठी गोल्डन त्यांना एक अवॉर्ड देण्यात आला आणि तो अवॉर्ड याच्यासाठी दिला की जगदाळमध्ये या प्रकारच्या कार्डिओलॉजी आणि न्यूरोसर्जरी मधल्या सर्जरी केल्या गेल्या ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही एक टीम वर्क असल्यामुळे सर्जन्स, न्यूरोसर्जन्स, अॅनेस्थेटिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, फिजिशियन्स हे सगळे एकत्र असल्यामुळे या सर्जरी तिथं करू शकलो. हेच नाही तर रिनल एन्जिओग्राफी म्हणजे जर किडनीकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याची सुद्धा एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी इथे केले गेलेले आहेत. त्यामुळे हा अवॉर्ड डॉक्टर साखरेंना दिलेला आहे. धन्यवाद.